हिंदू मुसलमान ऐक्य, मुसलमानांचा मसिहा. काल जर तुम्ही अमित शहांचं भाषण ऐकलं असेल तर मुस्लिमांचं इतकं लांगूल चालन बॅरिस्टर जिनाने सुद्धा केलं नसेल, ओबीसीने केलं नसेल आणि शहाबुद्दीननी केलं नसेल. इतक्या भयंकर पद्धतीनं काल त्यांचं भाषण हे मुस्लिम लांगूल चालवण्याचा एक अत्युच्च नमुना होता. फक्त मुस्लिम, फक्त मुस्लिम, आम्ही मुस्लिमांसाठी हे करतोय, आम्ही मुस्लिमांसाठी ते करतोय, आम्हीच मुस्लिमांचे अल्लाह आहोत, आम्हीच मुस्लिमांचे पैगंबर आहोत. या पद्धतीचं भाषण पाकिस्तानचा निर्माता बॅरिस्टर मोहम्मद अली जिनाने सुद्धा कधी केलं असेल तर मला दाखवावं. जे अमित शहा आणि त्यांच्या लोकांनी केलं याचं कारण 2 लाख कोटीच्या जमिनी. पण तुमच्यावर पण काल टीका केली. अरविंद सावंतांचं भाषण संपल्यानंतर तुम्ही आज शिवसैनिक वाटत नाही, काँग्रेस सोबत गेला म्हणून आज तुम्ही का काँग्रेस बरोबर केला? काँग्रेसने मिळवलेलं तुम्हाला स्वातंत्र्य चालतंय का? काँग्रेस पक्षाने मिळवलेलं स्वातंत्र्य चालतंय का? तुम्हाला गांधींचं नेतृत्व चालतंय का? हे मूर्ख आणि भंपक लोक आहेत. त्यांना जमिनी आणि पैशाशिवाय काही दिसत नाही, त्यांना देश दिसत नाही आणि धर्म दिसत नाही, त्यांना देव दिसत. रात्री 2 वाजता राहुल गांधी होते सभागृहात, मात्र पंतप्रधान मोदी नव्हते. ते परदेशात गेले ना. बिल मंजूर झालं आणि जमिनींचा कागद घेऊन ते परदेशात गेले असतील रिक्त झालेल्या. मुंबईमध्ये एक जमीन आहे, तिथे उद्योगपतीचं घर आहे, ती देखील अशाच पद्धतीची जमीन आहे असा दावा केला जातोय. संसदेत दावा झाला हा. हे खरं आहे. हे आता नवीन नाही आहे ना. वक्फ बोर्डाच्या यतीमखान्याची जमीन आहे, अनाथालय. त्याच्यावरती आता सरकार आणि ते बघतील वक्फ बोर्ड काय असेल ते. पण देशभरामध्ये अशा अनेक जमिनीचा सौदा आधीच झालेला आहे आणि त्याला कायदेशीर स्वरूप देण्यासाठी त्या व्यवहाराला हे वक्फ बोर्डाचं बिल आणलं आहे. आणि मुस्लिमांना आणि हिंदूंना हे लोक मूर्ख समजतात. ते आहे. राज्यसभेत तुम्ही कोणाला तरी बोलताना सांगितलं की 10 वेळा पक्ष बदलणारे मला शिकवू नये. कसं आहे की हे भारतीय जनता पक्षाचे काही बाडगे असतात. ते कधी काँग्रेस पक्षातून आलेले आहेत, कधी अन्य पक्षातून आलेले आहेत. आम्ही बोलायला उभं राहिल्यावरती ते पाठीमागून आम्हाला डिस्टर्ब करतात, कारण आम्ही त्यांच्यावरती हल्ले करतो. आणि काल तशा प्रकारचा एक प्रयत्न होत होता एका गटाकडून बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन. त्याच्यामुळे मला तो रुद्रावतार आणावा लागला. शिवसेना राज्यसभेत मांडलं जाते, कसोटी वाटते अजिब. बघा असं आहे की त्यांच्याकडे बहुमत आहे. आणि काल जर तुम्हाला माहीत असेल लोकसभेत जे बिल मंजूर झालं ते 300 पार नाही करू शकले. ते 300 पार करू शकले. बहुमताचा आकडा किती आहे? 283. बरोबर ना? 283 हा जर बहुमताचा आकडा असेल तर 273 असेल. 283, 273. काही लोक गैरहजर असतात, काही अमुक असतात. तर त्यांना किती पाठिंबा आहे? उलट विरोधी पक्ष एकजुटीने उभा होता, भक्कम होता. 232. काही लोक आमचे गैरहजर होते. तर आमचे शिवसेनेचे अष्टेकर आजारी आहेत, ते हॉस्पिटलला आहेत, ते गैरहजर आहेत. हां, त्याच्यामुळे फार मोठी त्यांनी ताकद दाखवली काल असं नाही. सर, टॅरिफ लावण्यात आलाय ट्रम्पने, हे सगळं घडत त्याच्यासाठी ट्रम्पने लावलेल्या टॅरिफवरचं लक्ष जे विचलित व्हावं या देशाचं लोकांचं, त्याच्यामुळे महागाई वाढणार आहे, त्याच्यामुळे बेरोजगारी वाढणार आहे, त्याच्यामुळे उद्योग बंद पडणार आहे. 26% टेरिफ ट्रम्प निकाल लावलं. आणि कालचा दिवस जो टेरिफ लावण्याचा होता तो दिवस त्यांनी हे बिल आणण्याचं हे दिवसभर मीडियामध्ये बाहेर फक्त या बिलाची चर्चा राहावी, ट्रम्पनं लावलेल्या टेरिफची चर्चा होऊ नये यासाठी काल हे बिल आणलं. कालचा दिवस त्यासाठीच निवडला गेला आहे, सगळ्यांना माहिती आहे. 26% टेरिफ लावलेलं आहे. त्याच्यामुळे आज रुपया कोसळला, शेअर बाजार कोसळला, आर्थिक अराजक माजलं आहे, अनेक उद्योगांवर संकट आलेलं आहे. ही भविष्यामध्ये देशामध्ये ज्या प्रकारचं आर्थिक अराजक माजणार आहे त्याचं हे द्योतक आहे. आणि म्हणून त्या सगळ्यावरचं लक्ष काढण्यासाठी हे संपत्ती विधेयक आणलं. डॉक्टर नसलो तरी अनेक ऑपरेशन केलेत, अनेकांच्या मानेचे पट्टे, कमरेचे पट्टे निघून गेलेत, असं पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे होत आहे. त्यांच्या पाठीला सुद्धा एक असा कणा लावण्याची गरज आहे. जी दिल्ली पुढे वारंवार वागतात ना, झुकतात, माना डोलवतात, ते त्यांना जो मान हलवण्याचा विकार जडलेला आहे सारखा, मी त्या आजाराचं नाव घेणार नाही, तर त्याच्यावर त्यांना उपचाराची गरज आहे. आमच्या मानेचा पट्टा गेला, पण तुमच्या गळ्यात जो दिल्लीचा पट्टा पडलेला आहे गुलामगिरीचा, त्याच्यावर बोला.
चला. भाजप वारंवार छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदुत्ववादी होते असंच सांगतं, पण का नितीन गडकरींनी स्पष्ट केलं की 100% छत्रपती शिवाजी महाराज हे सेक्युलर होते. सर्व अफजल खानाची कबर त्यांनी सन्मानानं बांधली आणि मुस्लिम देखील. भारतीय जनता पक्षाला स्वतःची आयडिओलॉजी नाही. भारतीय जनता पक्ष हिंदुत्ववादी कधीच नव्हता. हा भारतीय जनता पक्षानं सातत्यानं एक राजकीय भूमिका घेतली सोयीची आणि ती वेळोवेळी बदलत गेली. त्यांना छत्रपती शिवाजी महाराज, वीर सावरकर, सरदार पटेल हे त्यांच्या राजकीय स्वार्थासाठी हवे असतात. भारतीय जनता पक्षाच्या लोकांनी शिवचरित्राचा अभ्यास करावा आणि खास करून जे बाडगे त्यांच्या पक्षामध्ये आलेले आहेत त्यांनी करावा. आजच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहनराव भागवत यांनी काल सांगितलं आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श आहेत आणि त्यांनी समाजातल्या सगळ्या वर्गाला एकत्र करून राज्य स्थापन केलं. हे भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था, मायबाप, संघप्रमुखांचे विचार आहेत. त्यांनी जरा ते समजून घ्यावे. चला, थँक्यू. खासदार अष्टेकर काल अनुपस्थित होते, पण पुन्हा एकदा मगाशी ते अर्धवट राहिलं, क्लिअर करा की शिवसेनेनं विरोधात मतदान केलं हे सगळ्या खासदारांनी केलेलं आहे का? नक्कीच. त्याशिवाय का हा आकडा झाला? आता कोणी कुठे मतदान केलं आहे हे त्या डिजिटल बोर्डावर येतं ना. नाही, जाऊ दे ना. देखिए, कल का अगर आप भाषण फिर एक बार सुन लीजिए, चाहे अमित शाह जी हो, चाहे उनके साथी हो, मुस्लिम तुष्टीकरण का इतना बड़ा नमूना हमने इतिहास में देखा नहीं. वो हमें कहते हैं ना कि आप मुस्लिम की तुष्टीकरण करने वाले लोग हैं, तो आपका भाषण आप खुद सुन लीजिए अमित भाई.